नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण कंबाईन बी 2022 ग्रुप बी 2022ला विचारलेले इतिहासाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यावर्षी आपल्याला जवळपास 15 प्रश्न विचारण्यात आले होते इतिहासावरती. तर पाहूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील गुप्त संघटनांचे संघटक व त्यांच्या कार्यक्षेत्रांच्या जोड्या लावा. कशावरती आहे? गुप्त संघटना. श्रीधर परांजपे, सिद्धनाथ काणे, दादासाहेब खापर्डे आणि गंगाधर देशपांडे हे कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते हे आपल्याला ओळखायचं होतं. हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे आतापर्यंत MPSCला. तसे हे गंगाधर देशपांडे, सिद्धनाथ काणे, श्रीधर परांजपे ही नावे खूप वेळा आलेली आहेत आतापर्यंत. ठीक आहे. तर मग हे पाहिलं तर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये हे जे लोक होते ते त्यांची संघटना उभारल्या होत्या, त्यांच्या संदर्भात हा प्रश्न आहे. तर सर्वप्रथम पाहिला आपण तर श्रीधर परांजपे पाहिले तर आपण कुठं होते ते? तर ते होते वर्धा आणि नागपूर या क्षेत्रामध्ये आर्य बांधव समाज जो होता त्यांच्याशी निगडीत होते बुवा उपाध्याय, श्रीधर परांजपे आणि अभ्यंकर हे 3 व्यक्ती. आता आपल्याला श्रीधर परांजपे विचारण्यात आलेले आहेत. मी बी पुढच्या वेळेस होऊ शकतो अभ्यंकर आणि बुवा उपाध्याय यांच्याबद्दल काही माहिती विचारायला होऊ शकतं. त्यामुळे वर्धा आणि नागपूर या क्षेत्राशी संबंधित आर्य बांधव समाज यांच्याशी निगडीत हे 3 व्यक्ती होते. त्यानंतर होते आपले सिद्धनाथ काणे जर पाहिले तर ते निगडीत होते यवतमाळ या क्षेत्राशी. यवतमाळमध्ये पाहिलं तर सिद्धनाथ काणे, टोंगे, जनार्दन पुरुषोत्तम बजाने हे 3 व्यक्ती इम्पॉर्टंट होते. त्यानंतर दादासाहेब खापर्डे हे होते अमरावतीमध्ये, त्यांचं कार्यक्षेत्र होतं अमरावती, आणि गंगाधर देशपांडे हे बेळगाव या क्षेत्रामध्ये कार्यरत होते. त्यासोबतच आणखी काही कार्यक्षेत्र होते गुप्त संघटनांचे. जसं प्रथम होतं पुण्यामध्ये जर बघितलं आपण तर चाफेकर बंधू कार्यरत होते. त्यामध्ये कोल्हापूरमध्ये होते शिवाजी क्लब, ज्याच्यामध्ये सदाशिव नीलकंठ जोशी हे नाव प्रामुख्याने पुढे येतं. आणि हैदराबादमध्ये होते नरहरपंत घारपुरे. यांना पण पाठ ठेवा, हे पण कधीही विचारू शकतात आयोगामध्ये. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 27वा. डॉक्टर भाऊदाजी लाड हे कशाचे पुरस्कर्ते होते? तर हा समाजसुधारकांवर आधारित प्रश्न आहे. डॉक्टर भाऊदाजी लाड हे नाव आपण खूप वेळा ऐकले असेल. तर हे कशाचे पुरस्कर्ते होते असं विचारण्यात आलेलं आहे. तर याबद्दल आपण थोडी माहिती काढू अगोदर. याचं उत्तर येणार आहे विडो रिमॅरेज. तर भाऊदाजी लाड यांचं शिक्षण झालेलं आहे एल्फिस्टनमध्ये. नंतर ते 1851ला मेडिकल पदवी शिक्षणमध्ये कोणतं ग्रांट कॉलेज होतं पुण्याचं. ठीक आहे, ग्रांट कॉलेज त्याच्यामध्ये त्यांचं मेडिकलचं शिक्षण झालेलं आहे. नंतर कुष्ठरोगावर निदान शोधल्यामुळे यांना धन्वंतरी म्हणून ओळखले जाते. बरोबर. भाऊदाजी लाड यांना कुष्ठरोगावर कुष्ठरोगाला म्हणतो आपण लेप्रॉक्झी हा रोग आहे. ठीक आहे, याच्यावर निदान शोधल्यामुळे यांना धन्वंतरी म्हणून संबोधलं जातं. त्यासोबतच बॉम्बे असोसिएशन जी होती 1852, जे नाना शंकरशेठ यांच्या पुढाकाराने स्थापन झाली होती, त्यांच्यामध्ये यांचा पण वाटा होता भाऊदाजी लाड यांचा. ठीक आहे, तर यांच्याबद्दल काही थोडी इन्फॉर्मेशन होती. आणि यासाठी काम तसे स्त्री बालहत्या हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे भाऊदाजी लाड यांचं. विधवा पुनर्विवाह यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. तर यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 28वा. 1847मध्ये मुंबई बंदर व कापूस उत्पादन करणारे विभाग यांना जोडणारी रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रथम कोणी केली होती? कधी? 1847ला. अशी मागणी प्रथम कोणी केली होती? आता खूप लोकांनी विलोकबी हे नाव लावलेलं आहे, परंतु इथं उत्तर आहे ब्राईट. ठीक आहे, मागणी ब्राईट यांनी केलेली आहे. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनी ॲक्ट 1849 यानुसार रेल्वे सुरू झालेले आहेत आपल्या भारतामध्ये. आणि ही UK संसदमध्ये हा कायदा पास झाला होता 1849मध्ये. आता ह्यासाठी जी एक स्थापन झाली होती, आय थिंक GIPR नावाची एक संस्था स्थापन झाली होती, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपले जीजीभाई होते, जमशेदजी जीजीभाई, आणि त्यासोबतच नाना शंकरशेठ हे 2 प्रमुख व्यक्ती होते त्या संस्थेमध्ये, त्या ऑर्गनायझेशनमध्ये म्हणतात. ठीक. तर मग जिओर्जी क्लॉक यांनी सुचवलं होतं हे, आणि त्याची मागणी होती ब्राईट यांची. ठीक. जर रेल्वेबद्दल बोललो तर आपल्याला माहिती असेल ना, जसं 1853ला पहिली रेल्वे धावलेली आहे, त्याच्यामध्ये नाना शंकरशेठ यांचं खूप मोठं योगदान होतं. तसंच आपण आता GIPR बद्दल बोललो, ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे, यामध्ये जमशेदजी जीजीभाई ज्यांना आपण JJ म्हणतो, आणि नाना शंकरशेठ NS या दोघांचा वाटा होता. ठीक, एवढं माहिती इनफ आहे. याच्यानंतर पुढचा 29वा प्रश्न आहे. भारताच्या दळणवळण क्षेत्राच्या विकासाशी खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अंडरलाईन करायचं, बरोबर आहेत. पहिलं, सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळात निर्माण झाले. हो,
हे वाक्य बरोबर आहे. दुसरं आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोरच्या काळात रस्त्यांच्या बांधकामांची मोठी चालना मिळाली. असं नाही झालेलं आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस नाही, तर ही लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये मोठी चालना मिळाली. त्यातूनच म्हणतो की आपण सार्वजनिक बांधकाम खाते यांनीच निर्माण केलं आणि यांनीच त्याला चालना पण दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेल्वेच्या सुरुवातीच्या काळात ब्रॉड गेजचे मार्ग बांधण्यात आले. हे पाहू थोड्या वेळाने. नागपूर परिषदेने सरकारला 20 वर्षाची रस्ता सुधार योजना सादर केली होती. बरोबर आहे. कोणती होती? नागपूर रोड योजना 1943 ते 1963. तर मग आपल्याला सीबद्दल कन्फ्यूज आहे, माहिती नाही काय कधी झालं होतं हे. पण बी तर माहिती आहे आपल्याला. लॉर्ड कॉर्नवॉलिस व जॉन शोरच्या काळामध्ये हे रस्ता बांधकाम झालं नाही, तरी झालेल्या डलहौसीच्या काळामध्ये. त्यामुळे बीमध्ये जे आहेत आपल्याला बरोबर काढायचे, तर बी असलेले सगळे ओढून टाका, कारण बी चुकीचं आहे. त्यामुळे हे कटलं, ABC हे कटलं, BCD हे कटलं, उरलं काय फक्त A आणि D. त्यामुळे आपण डायरेक्ट म्हणू शकतो की सीसुद्धा चुकीचं आहे. ठीक. इथून समजतं आपल्याला, कारण नागपूर परिषदेने हे माहिती आहे आपल्याला 20 वर्षाची रस्ता सुधारणा योजना कोणती होती? नागपूर रोड योजना 1943 ते 1963. ठीक आहे. आणि दुसरं जर बघितलं तर सार्वजनिक बांधकाम खाते लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये निर्माण झालं होतं. एवढं म्हणू शकतो आपण. या 2 गोष्टी माहिती होत्या आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं तर ह्याचं उत्तर येणार आय थिंक A आणि D. बरोबर ऑप्शन 2. डेव्हलपमेंट रेल्वे व्हिडिओ कम्युनिकेशन बघितलं तर 1854ला पोस्टल सर्व्हिस सुरू झाली भारतामध्ये. लक्षात ठेवायचं, विचारू शकतो कधी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. संथाळाच्या उठावाबाबत खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत? अंडरलाईन चुकीची आहे. ठीक आहे. याबद्दल आपण संथाळाबद्दल थोडं माहिती करून घेऊ. संथाळाचा उठाव 1855 ते 56 या काळामध्ये झारखंड या भागामध्ये झाला होता. छोटा नागपूर प्लॅटो आहे आपला, त्या ठिकाणी झारखंड या भागामध्ये झाला होता. 30 जून 1855 ही ॲक्युरेट डेट म्हणत आहे. 30 जून 1855ला हा उठाव झाला होता. तर त्यामध्ये सिद्धू, कान्हू, भैरव आणि चांद ही 4 प्रमुख नेते होते. यातील दोघांना अटक झाली. हे दोघं कोण कोण होते? सिद्धू आणि कान्हू. याच्यामध्ये बघितलं तर सिद्धू यांना विश्वासघाताने पकडले गेलेले आहे आणि कान्हू जे आहेत ते उपरबंदामध्ये चकमकीत ठार झाले, किंवा त्यांना उपरबंदामध्ये चकमकीत पकडले गेलं. या दोघांना अटक झाली. या दोघांना अटक कशी कशी झाली लक्षात ठेवा. सिद्धूला पकडले विश्वासघाताने आणि कान्हूला पकडले चकमकीत, म्हणजे लढाई सुरू असताना त्यांना पकडलं. कैदेत असताना दोघं पण मारले गेले. ठीक आहे. याच्यानंतर जर बघितलं तर या संथाळ उठावामध्ये जवळपास 10,000 संथाळांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महिलांचा पण प्रमुख सहभाग होता. त्यामध्ये फुलो आणि झानो हे 2 प्रमुख नेत्यांच्या बहिणी होत्या. ठीक आहे. तर आपल्याला बेसिक माहिती थोडी भेटलेली आहे. आता आपण जाऊ ऑप्शननुसार. ऑप्शन ए काय म्हणतो? संथाळाच्या आर्थिक शोषणाची माहिती पंजाब रिव्ह्यूमध्ये दिलेली आहे. ही माहिती नाही आपल्याला. पंजाब रिव्ह्यू आहे का ते माहीत नाही, म्हणून कन्फ्यूज आहे म्हणून गोल करून ठेवू आपण. बी काय सांगतो? संथाळांनी सत्याचे राज्य स्थापन करण्याचा निर्णय घोषित केला. हो, त्यांच्या जमिनी हस्तगत करत होतं ब्रिटिश, त्यामुळे त्यांनी म्हटलं की आता इथं आमचंच राज्य स्थापन होणार, सत्याचं राज्य स्थापन होणार. त्यासाठी त्यांनी उठाव केला, संथाळाचा उठाव. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. पर्याय क्रमांक बी ज्या ज्या ठिकाणी आहे ते चुकीचं नसणार आहे, कारण आपल्याला चुकीचं काढायचं आहे. तर मग हे BD चुकीचं, ABC हे पण चुकीचं आहे, तर BC हे बी चुकीचं आहे, E आणि C हे बरोबर आहे. तर ऑप्शन 4 याचं उत्तर येणार. पुन्हा पुढे जाऊ आपण. संथाळाचा पुढारी कान्हू विश्वासघाताने पकडला गेला. हे चुकीचं आहे. विश्वासघाताने पकडला गेला कोण? सिद्धू. कान्हू हा चकमकीत पकडला गेला. ठीक आहे. तर विश्वासघाताने पकडलं होतं सिद्धू यांना, कान्हू हे चकमकीत पकडले गेले. त्यामुळं ऑप्शन C हा चुकीचा आहे. आणि ओ मॅली हे हा अधिकारी संथाळाच्या चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे. म्हणजे हा ओ मॅली हा अधिकारी मेन आहे. ठीक आहे. आणि त्यावेळेसचा रेल्वे अधिकारी कोण होता? डॉक्टर डी बॉर्बेल हा त्यावेळेसचा रेल्वे अधिकारी होता. आणि ओ मॅली या अधिकाऱ्याने त्याचा चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे. त्यावेळेस हा रेल्वेचा अधिकारी होता. ठीक आहे. तर हा मुद्दा कुठेतरी टिकून ठेवा, पुढे कधीही विचारू शकता आयोग. एक्स्ट्रा माहिती भेटलेली आहे, कारण इथं E आणि C चुकीचे आहेत हे समजले आपल्याला. त्यामुळे D हा बरोबर आहे असं सांगता येतं. त्यामुळे Dची माहिती लक्षात ठेवा. ओ मॅली हा अधिकारी संथाळाच्या चकमकीचा वृत्तांत दिलेला आहे या अधिकाऱ्याने. त्यामुळे हा कधीही विचारू शकता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 31वा. काँग्रेस अधिवेशनाचे स्थळ व त्यांच्या अध्यक्षांच्या नावाच्या जोड्या लावा. हा एकदम बेसिक क्वेश्चन होता. काँग्रेसचा. ठीक आहे. तर प्रथम काँग्रेस अधिवेशन, सगळ्यांना माहीत असेल प्रथम काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर उमेशचंद्र बॅनर्जी. जेव्हा आपण INC वाचतो, इंडियन नॅशनल काँग्रेस, तेव्हा जे स्टार्टिंगचे प्रश्न आहेत ते. प्रथम काँग्रेस अधिवेशन जे मुंबईला झालं होतं, जे पुण्याला होणार होतं, परंतु झालं मुंबईमध्ये तेजपाल कॉलेजमध्ये 1885ला. त्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी.
दुसरे काँग्रेस अधिवेशन होते त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी, जे 1886ला कलकत्तामध्ये झालेले. तिसरं काँग्रेस अध्यक्ष जे मद्रासमध्ये झाले 1887ला, त्यांचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी. हे काय होते? पहिले मुस्लिम. हे आहे फर्स्ट मुस्लिम. ठीक आहे. आणि चौथे काँग्रेस अध्यक्ष जे अलाहाबादला झाले, त्याचे अध्यक्ष होते जॉर्ज हुल. या अलाहाबाद म्हणजे सध्याचं प्रयागराज आहे. 1888ला या अधिवेशनासाठी जागा भेटत नव्हती. ठीक आहे. आणि तिसरं अधिवेशन जे होतं ते प्रमुख आहे बघा. याबद्दल खूप माहिती लक्षात ठेवा, कारण यामध्ये मुस्लिम लोकांना एकत्र आणण्यासाठी महत्त्व करण्यात आलं. त्यासोबतच ब्रिटिश नाराज होऊ नये म्हणून चौथ्या अधिवेशनामध्ये जॉर्ज हुलला अध्यक्ष बनवण्यात आलं. मुस्लिम नाराज होऊ नये म्हणून तिसऱ्या अधिवेशनामध्ये बदरुद्दीन तय्यबला अध्यक्ष बनवण्यात आलं. ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या त्यावेळेस. तर हे काही प्रथम काँग्रेस अधिवेशन होते आणि त्यांची स्थळे होती. त्यासोबतच त्यांचे अध्यक्ष होते, त्यांच्या जोड्या लावायच्या होत्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडू शकतो. हा बेसिक प्रकारचा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 32वा. ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेचा खालील कोणता उद्देश होता? त्यांनी व्यापारवाद अर्थव्यवस्था का स्थापित केली? याचं कारण काय सांगा म्हणते. तर व्यापारी स्पर्धा नको. बिलकुल नाही, राष्ट्रीयच असतं. त्यांचा थोडी उद्देश होता व्यापारी स्पर्धा नको. दुसरं होतं जास्तीत जास्त नफा. होऊ शकतं. तिसरं आहे आर्थिक घटकांवर नियंत्रण. नाही. जेव्हा ते पूर्वी आले होते व्यापारवादी, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं फक्त आम्हाला बिझनेस करायचं आहे. ठीक आहे, फक्त बिझनेस करायचे. परंतु जेव्हा 1757 ते 1764 यांच्यामध्ये ते प्लाशीची लढाई झाली, बक्सारची लढाई झाली, तेव्हा त्यांना समजलं की यार आपण हावी होऊ शकतो भारतीयांवरती. ठीक आहे, भारतीयांवर हावी होऊ शकतो आणि भारतीयांवर आपण राज करू शकतो. मग तेव्हा त्यांचा माथा फिरला आणि त्यांनी या दृष्टीने विचार करायला सुरुवात केला. तोपर्यंत बिलकुल नाही, व्यापारी स्पर्धा बिलकुल नव्हती. जास्तीत जास्त नफा पाहिजे होता त्यांना, कारण ती एक ईस्ट इंडिया कंपनी होती यार. कंपनी होती एक, फक्त त्यांचा नफा पाहते कंपनी, दुसरं काय करत नाही. ऑप्शन डी होतं भारताचा आर्थिक विकास करणे. हे तर कधीच नाही. जेव्हा आले तेव्हापासून जाईपर्यंत त्यांनी या गोष्टीचा विचार केला नाही. आर्थिक विकास बिलकुल नाही. ट्रेड पॉलिसी आणून त्यांनी बरबाद केले पूर्ण भारताला. ठीक आहे. जे काय आपला भारताचा रॉ मटेरियल होता, ते रॉ मटेरियल एकदम कमी भावामध्ये बाहेर नेऊन द्यायचे. बाहेरून आलेले एकदम कमी भावामध्ये आपल्या लोकांकडून काम करून घ्यायचे. तर भारताचा आर्थिक विकास हे बिलकुल नाही. हे पण नाही, हे पण नाही. तर याचा ऑप्शन होणार फक्त बी, जास्तीत जास्त नफा. तर आहे 4, जास्तीत जास्त नफा. त्याच्यानंतर प्रश्न आहे 35वा. योग्य जोडा लावा. 1890 मुंबई गिरणी कामगार संघटना. ठीक आहे. नंतर 1918 अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन. या काही कंपन्या दिल्यात किंवा हे मला वाटतं युनियनसाठी आहे. कशासाठी? कामगारसाठी. कामगार युनियनसाठी प्रश्न आहे. कामगार आणि त्यांचे महत्त्वाचे नेते ज्यांनी त्यांच्यासोबत थांबलेले आहेत त्यांच्याबद्दल लिहिलेले त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. बघा, हा जो 1918चा अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन हे 1 डिसेंबरच्या परीक्षेला विचारण्यात आलेलं आहे. 1 डिसेंबर 2024ला जी राज्यसेवेची परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्ये हे अनुसूया साराभाईचा उल्लेख आलेला आहे. त्यावर प्रश्न विचारलेला आहे. तिथंच प्रश्न फिरतात बघा. 1918 अहमदाबाद टेक्स्टाईल लेबर असोसिएशन हे अनुसूया साराभाई ह्या पण थांबल्या होत्या. कुणासोबत? गांधीजींसोबत. हा उठाव कुणाविरुद्ध होता? कंपनीवाल्यांच्या विरोधात. लोकांना पाहिजे होतं हाईक. तिथं जे कामगार होते काम करणार त्यांना पाहिजे होतं बढती, हाईक पाहिजे होती त्यांना, परंतु ते देत नव्हते बोनस बिनस टाईप. मग त्याच्या विरोधात ते उपोषण करत होते. त्यांचा साथ दिला आहे महात्मा गांधी यांनी. ठीक आहे. तर मग येणार बीचं येणार होतं कुठे गेले महात्मा गांधी? 3. बीचं 3 आहे कन्फर्म होतं आपल्याला. ठीक आहे. तर मग बीचं 3 इथं नाही आहे, त्यामुळे सी ऑप्शन उडालं. राहिले ऑप्शन 3 फक्त. त्याच्यानंतर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस हे माहिती आहे आपल्याला. AITUCचे अध्यक्ष होते लाला लजपतराय. त्यामुळे डीचं येणार 1 हे माहिती आहे, त्यामुळे हे पण गेलं. उरलं खालचं हे फक्त 2 आणि 3 हे 2 उरलेत. आता मद्रास लेबर युनियन का मुंबई गिरणी कामगार संघटना, दोन्हीमध्ये जर पाहिलं तर BP वाडियान, नारायण मेघाजी लोखंडे या दोघांमध्ये पाहिलं तर मुंबई गिरणी कामगार संघटना हे 1890चा जो काळ होता त्यावेळेस नारायण मेघाजी लोखंडे हे खूप कार्यरत होते. ठीक आहे. खूप काय म्हणतात ट्रेंडिंगमध्ये होते म्हणताना, असं आजच्या भाषेमध्ये ट्रेंडिंगमध्ये होते, खूप कार्यरत होते त्यावेळेस. त्याने त्यावेळेस खूप कार्य केलेले. त्यामुळं 1890च्या काळामध्ये नारायण मेघाजी लोखंडे म्हणजे एच येणार 4, तर ऑप्शन येणार 2. तर ऑप्शन 2 ह्याचं करेक्ट उत्तर असणार आहे का 2च? बघा 2 करेक्ट. समजलं. अहमदाबाद टेक्स्टाईल मी समजलं आपल्याला. गांधीजी होते संबंधित, त्यांनी उपोषण केलं होतं.
मुंबई गिरणी कामगार संघटना, त्यावेळेस नारायण मेघाजी लोखंडे खूप प्रवर्तक होते. नंतर मद्रास लेबर युनियन, ह्याबद्दल माहिती नव्हती मला, ठीक आहे, मी खरं सांगतो आहे. आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही खूप मोठी ही आहे, न्यूज आहे त्यावेळेसची. ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस AITUC 1920ला स्थापन झाली होती. त्याचे अध्यक्ष होते लाला लजपतराय. त्यामुळं महत्त्वाची ही गोष्ट. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 34वा, योग्य जोड्या लावा. त्याच्यामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर, दुर्गाराम मंचाराम, दादोबा पांडुरंग, ॲनी बेझंट आणि केशवचंद्र सेन, हे 3 या गोष्टी तर वाटतं आपल्याला कशा संबंधित आहेत, समाजसुधारक संबंधी. ॲनी बेझंटचं माहीत नाही, परंतु हे बाकी 3 समाजसुधारक संबंधी आहेत. ते योग्य पर्याय निवडायचं. इथं पण जोड्याच लावायचं, दुसरं काहीच नाही. आचार्य बाळशास्त्री जांभेकर. शेषाद्री प्रकरण माहीत असेल तुम्हाला. शेषाद्री प्रकरण झालं होतं एक होते नारायण शेषाद्री, ठीक आहे, गोविंद शेषाद्री यांचे 2 मुलं होते. त्यांच्याबद्दल हे शेषाद्री प्रकरण होतं. एक गेले होते ख्रिस्ती धर्मामध्ये आणि दुसरा पण मुलगा त्या वाटेवर होता त्याच्या. मग त्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये वापस आणले, त्यांनी शुद्धीकरण करून. कोणी? बाळशास्त्री जांभेकर यांनी. त्यामुळं येथे येणार 2 शेषाद्री प्रकरण लक्षात ठेवा. नंतर दुर्गाराम मंचाराम, दादोबा पांडुरंग यांनी काय केलं होतं, प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. त्यासोबतच ज्ञानप्रसारक मंडळ, परमहंस मंडळ आणि सुरतमध्ये मानवधर्म सभेची स्थापना पण यांनीच केलेली आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर म्हणलं की प्रार्थना समाज, ज्ञानप्रसारक, परमहंस, मानवधर्म लक्षात ठेवायचं, ठीक आहे. तर मग येणार Bचं 1 आणि Aचं 2. Aचं 2, Bचं 1, ऑप्शन 2 ओनली. हे झालं, विचार करायची गरज नाही त्यापेक्षा. आणखी इम्पॉर्टंट माहिती बघू यांच्याबद्दल. तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणतो आपण, कारण 1832 या साली दर्पण हे पहिलं न्यूजपेपर त्यांनी सुरू केलं होतं. बाळशास्त्री जांभेकरबद्दलचे काही ग्रंथ आहेत ती महत्त्वाची लक्षात ठेवा, जसं शून्यलब्धी आहे, मागच्याच वर्षी विचारण्यात आला होता. बालबृहस्पती म्हणतात त्यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना. 1841 बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी भारतातील पहिली सार्वजनिक लायब्ररी होती, त्यांच्या स्थापनेमध्ये त्यांचा सहभाग होता. मानवधर्म सभेची स्थापना 22 जून 1844ला झालेली आहे, कारण मागच्या याच पेपरमध्ये प्रार्थना समाजाचा पुढच्या वर्षी 2023मध्ये प्रार्थना समाजाचा डेटसहित विचारण्यात आलेला आहे, ठीक आहे. नंतर ॲनी बेझंटबद्दल बघू आपण. ॲनी बेझंटने काय केलेलं आहे, ॲनी बेझंटने केलेलं आहे सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना. माहिती ॲड करून घ्या. ॲनी बेझंट सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना आणि केशवचंद्र सेन हे नॉर्मल स्कूल व व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूटची स्थापना करतात. याबद्दल पण माहिती लिहून घ्या. ॲनी बेझंटबद्दल आणखी माहिती बघू आपण. भारतीय हिंदू ग्रंथांचा अधिक प्रभाव, व्याख्याने लिखाण त्यांनी केलेलं आहे भारतीय हिंदू ग्रंथांबद्दल. होम रूल लीग 1916ला बोलले होते ते. अखिल भारतीय स्त्री परिषद 1927च्या स्थापनेमध्ये त्यांचा पुढाकार आहे. 1916ला मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये मध्यस्थी केली त्यांना एकत्र आणण्यासाठी. 1917ची इंडियन नॅशनल काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष आहे. आणि पहिली भारतीय महिला अध्यक्षा कोण होती? पहिली भारतीय महिला अध्यक्ष होती सरोजिनी नायडू, ठीक. 1917ला ही पहिली होती महिला, पहिली भारतीय महिला सरोजिनी नायडू. त्याच्यानंतर हे झालेलं आहे प्रार्थना सभेस प्रभाव होता केशवचंद्र सेन यांचा प्रभाव होता यांच्यावरती, पांडुरंग तरखडकर यांच्यावरती. यांच्यानंतर ब्राह्मो समाज कोणाशी संबंधित आहे? केशवचंद्र सेनशी. ब्राह्मो समाज 1857ला स्थापन झालेला, परंतु मेन जो ब्राह्मो समाज होता 1829चा तो कोणाचा होता? RRR यांचा, ठीक आहे. तर ब्राह्मो समाज 1857ला स्थापन झालेला. त्यापासून भारतवर्षीय ब्राह्मो समाज 1866ला वेगळा झाला. त्यातून आणखी आदी ब्राह्मो समाज आणि साधारण ब्राह्मो समाज असे 2 भाग पडले. त्यापासूनच आदी ब्राह्मो समाज आणि साधारण ब्राह्मो समाज हा भाग पडला, ज्याच्यामध्ये मेन होते आनंद मन बोस आणि शिवनाथ शास्त्री. आणि ब्राह्मो समाजात जे होते विधवा पुनर्विवाह, महिला शिक्षण, जातमात निर्मूलन या गोष्टींमध्ये यांचा हे वाटा होता. आणि खाली हिंदू विचारांच्या चौकटीत ख्रिस्ती धर्मशास्त्रांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला कुणी? केशवचंद्र सेन यांनी, ठीक आहे. तर मग यांच्या विरुद्ध हे होतं, त्यांच्या विचारामध्ये झालेल्या मतभेदांमुळेच ब्राह्मो समाज पुढे जाऊन वेगळा झालेला आहे, ठीक आहे. याच्यानंतर पुढचे प्रश्न 35वा, गोपाळ गणेश आगरकरांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती? त्यांच्याशी संबंधित असलेली वृत्तपत्रे. पुन्हा समाजसुधारक आला, वृत्तपत्र आला. समाजसुधारकावर खूप प्रश्न आहेत. गोपाळ गणेश आगरकर, त्यांचा जन्म 1856 साताऱ्याला झालेला आहे, ठीक आहे. स्त्रीमुक्ती, जातीभेद दूर करणे, अंधश्रद्धेला विरोध करणे याच्यासाठी त्यांनी कामं केलेलं आहे. अंधश्रद्धेला विरोध, त्याच्यामध्ये केशवा पण बेस्ट एक्झाम्पल आहे. जेव्हा एखाद्या महिलेचा पती मरतो त्यावेळेस त्या महिलेला केशवापन केलं जायचं, जेणेकरून ती आणखी क्रूर पाठावी आणि समाजातील अन्य कोणती व्यक्ती त्यांच्याशी अट्रॅक्ट होऊ नये, त्यावेळेस वेगळं होतं जरा, त्यामुळे केशवापन केलं जायचं.
त्याचा विरोध केला होता गोपाळ गणेश आगरकर यांनी. ठीक आहे. तर मग त्यांच्याशी निगडीत असलेले काही वृत्तपत्रे पाहू आपण. तर केसरी व मराठा हो, टिळक व आगरकर या दोघांनी त्यात काम केलेलं आहे. म्हणतो आपण केसरी व मराठा हे टिळकांच्या वृत्तपत्रात आपण नेहमी वाचत असतो. त्यामध्ये केसरी जर पाहिलं तर 4 जानेवारीला स्थापन झाले आणि मराठा झालं तर 2 जानेवारी 1881. एकाच वर्षी झालेले आहेत. मराठा नावाला मराठा वाटतं, परंतु आहे इंग्लिशमध्ये. केसरी ही आहे मराठामध्ये. ठीक आहे. याचे संपादक होते आगरकर, हे नियतकालिक होतं. आणि मराठाचे संपादक होते टिळक, हे एक साप्ताहिक होतं. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसाला एक वेळ येणार. नियतकालिक म्हणजे एका स्पेसिफाईड डिफरन्समध्ये येणार, म्हणजे दररोज कॉलेजमध्ये. वराड समाचार यामध्ये त्यांनी काम केलं होतं लहानपणी. हे त्यांच्या ह्याच्यामध्ये वाचतो आपण नेहमी. सुधारक हे ते स्वतः त्यांनी सुरू केलं होतं नियतकालिक 1887मध्ये. जेव्हा टिळकांसोबत मतभेद झाले कोणत्या गोष्टींवरून, आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद झाले होते, हे आपण इतिहासामध्ये वाचतो. त्या मतभेदापासून जेव्हा ते वेगळे झाले तेव्हा त्यांनी स्वतःचा 1887ला सुधारक वृत्तपत्र सुरू केलं, जे नियतकालिक होतं. बरोबर. नंतर स्वराज्य 1921ला सुभाषचंद्र बोस यांचा आहे. त्यामुळं पहिलं ऑप्शन ए, ऑप्शन बी आणि ऑप्शन सी तिन्ही पण आहेत, हे म्हणू शकतो आपण वृत्तपत्रे संबंधित होते. तर मग इथं 3-3च दिलेलं ऑप्शन. तर ए सी आहे का फक्त, नाही बी पण आहे माहिती आहे आपल्याला, कॅन्सल केलं. ए आहे माहिती आहे त्यामुळे हे पण कॅन्सल केलं. ए बी सी आहे हे माहिती होतं म्हणून हे आपण लावलं. इथं ए दिले का नाही दिलं म्हणून हे बी कॅन्सल केलं. ऑप्शन 2 हे आपलं उत्तर येणार. समजलं. तर गोपाळ गणेश आगरकरबद्दल हे आपण काही वृत्तपत्रे वाचली वरची. खालची थोडी आणखी ॲडिशनल माहिती वाचू. जे न्यू इंग्लिश स्कूल स्थापन झालं होतं 1881च्या आसपास, त्या स्थापनेमध्ये गोपाळ गणेश आगरकर होते, लोकमान्य टिळक होते आणि चिपळूणकर एक होते. ठीक आहे. बाळशास्त्री चिपळूणकर ह्या तिघांचा समावेश होता. त्यासोबतच फर्ग्युसन कॉलेज याची स्थापना केलेली आहे त्यांनी. डेक्कन एज्युकेशनल सोसायटी यांच्या टिळकांसोबत त्यांनी स्थापना केलेली आहे. व न्यू इंग्लिश स्कूलला जर बघितलं तर आपण कॅट हे लक्षात ठेवा. कॅट हे लक्षात ठेवा. न्यू इंग्लिश जेव्हा आपण नवीन शब्द शिकतो किंवा काय शिकतो, कॅट, बॅट, रॅट असे शब्द शिकतो. त्यामुळे कॅट हे लक्षात ठेवा. यावरून त्यांच्या स्थापन करणाऱ्या लोकांची माहिती भेटते. टी वरून भेटतात टिळक, ए वरून आगरकर आणि सी वरून भेटतात चिपळूणकर. ठीक आहे. या तिघांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. तर याचं उत्तर येईल ए, बी, सी या 3 वृत्तपत्रांशी ते संबंधित होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 36वा प्रश्न. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. लक्षात ठेवा. बॉम्बे असोसिएशनची स्थापना. इथून डायरेक्ट समजू शकता आपल्याला कोण आहे काय नाही ते. नंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना, यामध्ये पण त्यांचा वाटा आहे. वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष पण होते, इथं पण वाटा आहे. चला बघू कोण पण आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते, हे पण त्याच्याबद्दल माहिती आहे. पर्याय उत्तर जर बघितलं तर यांच्यामध्ये फीड बसणारा माणूस आहे दादाभाई नौरोजी. ठीक आहे. बॉम्बे असोसिएशन स्थापना, फिरोजशाह मेहता त्यावेळेस नव्हते. गोपाळकृष्ण गोखले सुद्धा नव्हते. तर मग दिनशा वाचा असू शकतात स्थापनेमध्ये, परंतु दिनशा वाचा हे कशामध्ये होती, इंडियन नॅशनल काँग्रेस यामध्ये त्यांचा वाटा आहे. बॉम्बे असोसिएशनची नाही. बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली होती 1852ला, आपण म्हटले मग अशी 26 ऑगस्ट 1852ला स्थापन झाली होती. यामधले प्रमुख होते नाना, दुसरे होते दादाभाई नौरोजी दादा, आणि तिसरे होते भाऊदाजी लाल. भाऊ, दादा, नाना हे सगळ्या घरच्यांनी मिळून बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली आहे 1852ला. तर बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये कोण कोण होते, एक होते भाऊ, दुसरे होते दादा, तिसरे होते नाना. भाऊहून आले भाऊदाजी लाल, दादाहून दादाभाई नौरोजी, नानाहून आले नानाशंकर शेठ. हे बॉम्बे असोसिएशन स्थापनेमध्ये महत्त्वाचे व्यक्ती आहेत. आता इथून आपण ऑप्शननुसार गेलो तर गोपाळकृष्ण गोखले आपल्याला माहिती आहे 1905ला भारत सेवक समाज वगैरे स्थापन केला त्यांनी. हे गांधींचे गुरु होते, गांधींना भेटले होते. मग जर बॉम्बे असोसिएशन स्थापना झाली 1852ला, तर स्थापनेमध्ये ते सहभागी नाही होऊ शकत ना, त्यावेळेस खूप लहान असतील ते असले तरीसुद्धा. ठीक आहे. दुसरे होते फिरोजशाह मेहता, हे पण 1880-90च्या आसपास मुंबईमध्ये जे प्रख्यात माणूस होता. दिनशा वाचा हे इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेमध्ये महत्त्वाचं योगदान आहे त्यांचं. दिनशा वाचा किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसची जी इनिशियल पिरियड होता त्यामध्ये दिनशा वाचाचं काम आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मग आपण इथून एलिमिनेट हे तिघांना एलिमेंट इथूनच करू शकतो. इथून समजते की आपल्याला दादाभाई नौरोजी हे याचे उत्तर असते. दादाभाई नौरोजीबद्दल आणखी काय माहिती बघू आपण. तर दादाभाई नौरोजींचं आपण नेहमी नाव ऐकलं असेल. ड्रेन ऑफ वेल्थ थेरी हे पॉवर टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया हे त्यांचं 1871चं पुस्तक आहे, ज्यांच्यामध्ये त्यांना आपला जो पैसा आहे तो पैसा आपल्या संपत्ती वहन कसं होत आहे त्याबद्दल बोलले होते. आपली संपत्ती ब्रिटिश कसं आपल्यापासून ओढून घेऊन जातात त्याच्याबद्दल ते बोलले होते त्या पुस्तकामध्ये. ठीक आहे. एकदम खुल्लं पुस्तक आहे त्यांच्यासाठी. नंतर त्यांची वृत्तपत्रे म्हटलं तर इंडिया या नावाचं वृत्तपत्र त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रगोफ्तार नावाचं एक ॲड करा 1851चं.
ठीक आहे. नंतर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केलेली त्यांनी. त्याच्यामध्येच मग लंडन इंडिया सोसायटीची पण स्थापना त्यांनी 1865ला केली होती. ठीक आहे. लंडन इंडिया सोसायटीची स्थापना 1865ला केली. याच्यानंतर ते भारतामध्ये आले आणि त्याची शाखा म्हणून मग ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. ठीक आहे. अशा प्रकारे नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. किती वेळा? 3 वेळा. 1886, 1893 आणि 1906 असे 3 वेळा ते अध्यक्ष होते. तर खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर. हे झालं दादाभाई नौरोजीबद्दल. आता दुसरे ऑप्शन पाहू. गोपाळकृष्ण गोखले. 1905ला भारत सेवक समाज INC अध्यक्ष होते बनारसला 1905लाच. नंतर स्वदेशी चळवळ स्वीकार बंगालची फाळणी विरोधात. त्याने बंगालची फाळणी जी होती ती 1905ला जी कर्जननं केली होती त्याचा विरोध केला त्यांनी बंगालच्या फाळणीचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी उरलेले ऑप्शन्स पाहू. जसं फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहताबद्दल पाहू तर ही फिरोजशाह मेहता ही इंडियन नॅशनल काँग्रेस 1890 प्रेसिडेंट होते. ठीक आहे. 1890चे हे अध्यक्ष होते इंडियन नॅशनल काँग्रेसचे कलकत्ता अधिवेशनामध्ये. यांना अनक्राउंड किंग ऑफ बॉम्बे असं म्हटलं जातं. अनक्राउंड किंग ऑफ बॉम्बे, मुंबईचा राजा म्हटलं जातं यांना. ठीक आहे. फिरोजशाह मेहता. तर याची शाखा मुंबईत सुरू केली. कशाची शाखा केलेली आहे? ही जी ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन केलं होतं कुणी? दादाभाई नौरोजी यांनी. तर याची शाखा फिरोजशाह मेहता यांनी मुंबईत स्थापन केली, मुंबईत सुरू केली त्याची शाखा. ठीक आहे. पुढचा ऑप्शन आहे दिनशा वाचा. इंडियन नॅशनल काँग्रेसचे फाउंडिंग मेंबर होते. त्यानंतर 1901ला इंडियन नॅशनल काँग्रेसचे प्रेसिडेंटसुद्धा होते ते कलकत्ताच्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा 36वा प्रश्न होता. यामध्ये खूप इन्फॉर्मेशन होती. आशा करतो तुम्हाला ही इन्फॉर्मेशन खरंच आवडली असेल. आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 37वा. सांप्रदायिकतेच्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेली खाली दिलेली विधाने कोणाची आहेत? सांप्रदायिकता म्हणजे याला काय म्हणता येणार? कम्युनलिझम. म्हणजे आपल्या देशासाठी हे काय म्हणतात, देशभक्ती जास्त प्रमाणात दाखवणं. तर ती अशी विधाने केलेली आहेत. ती विधाने कोणाची आहेत असं ओळखायचं आहे. सर्वप्रथम विधान आहे हिंदू व मुस्लिम ही दोन्ही राष्ट्रे असून ती विरोधी राष्ट्रे आहेत असं. हे पहिलं विधान आहे. ह्याच्यातून आपल्याला काय आशय दिसतो की हिंदू आणि मुस्लिम हे जे दोन वेगळी मते आहेत त्या वेगळ्या मतांना एक होऊ द्यायचं नाही. ते कसे आहेत? विरोधी राष्ट्र आहेत. असं एक एक्स्ट्रीम असं एक विधान केलेलं आहे. तर विधान कोणी केलेलं असेल चारीपैकी बघा आता. हो, प्राचार्यपैकी असं विधान करणार नाही आहे. बाहेरचे आहेत त्यांचा काही नाही. विदा सावरकर ते नाहीत असे, त्यांचं पण नाही. तर हे बी आणि डी दोन्हीमध्ये कन्फ्यूज आहे. तर पाहू पुढचा. फोडा आणि झोडा हे धोरण हिंदुस्थानात अंमलात आणले पाहिजे आणि मुस्लिमांना हिंदूंपासून अलग केले पाहिजे. हे असं कोण बोलणार आहे बघा? हे धोरण आणले पाहिजे आणि त्यांना वेगळे अलग केले पाहिजे. हे कोण? फॉरेनवालाच बोलणार आहे. बरोबर. त्यामुळं हा नसणार आहे, हा नसणार आहे, हा नसणार आहे. तर ऑप्शन बी याचं उत्तर येणार आहे फिक्स. तर या ठिकाणी हा बी प्राचार्य बेग हा कन्फर्म झालेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी 2साठी कन्फर्म प्राचार्य बेग झालेला आहे. पहिल्यासाठी सर सय्यद अहमद हे पण कन्फर्म. तिसरा आहे महात्मा गांधीजींची सविनय कायदेभंगाची चळवळ भारताचा पूर्ण स्वातंत्र्यकरिता नाही परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी आहे. असं कोणाचं विधान आहे? हे थोडं कन्फ्युजन आहे. आपण पुढे बघू. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे असं कोण म्हटलं होतं? विनायक दामोदर सावरकर यांचं ते तसं बनलेलं कोर्टच आहे. भारताला मातृभूमी मानणाऱ्यांचा भारत देश आहे. तर हे विनायक दामोदर सावरकर यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर मग डीचं येणार विनायक दामोदर सावरकर. येथे एकाच ठिकाणी आहेत. इथं पण आपण प्राचार्य बेग म्हटलं होतं ते फोडा बिडा अलग करा म्हणलेले. त्यामुळे हे पण आहे, हे पण बरोबर आहे. तर ऑप्शन 2 याचा ॲक्युरेट उत्तर असायला पाहिजे. बरोबर. या असल्या 2 विरोधी राष्ट्र आहेत हिंदू मुस्लिम वगैरे. ते सगळ्यात पहिलं केलं तर सय्यद अहमदनं केलं सर्वात प्रथम. आणि नंतर महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याकरिता नाही परंतु भारतीय मुसलमानांना हिंदू महासभेच्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी केले. म्हणजे हे भारतीय मुसलमान आहेत, हे कुणाच्या खाली घ्यायचं असं म्हणणं नाही, हिंदू महासभा यांच्या वर्चस्वाखाली आणण्याचा कट गांधीजींचा होता असं कुणाचं म्हणणं होतं? मोहम्मद अली जिन्ना यांचं. तर हे काही मुद्दे टिपून ठेवा, परीक्षेत पुन्हा विचारू शकतात. याचं उत्तर येणार 2. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 38वा. 1 नोव्हेंबर 1866 रोजी स्थापन झालेला ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता? कोणती आहे? ईस्ट इंडिया असोसिएशन. आपण वरच बघितलं होतं दादाभाई नौरोजींबद्दल सगळं. तर ईस्ट इंडिया असोसिएशन कुणाची आहे? दादाभाई नौरोजीची. कधीची होती? 1866. तिथं होतं ना खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. त्यामध्ये एक विधान होतं ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना. ठीक आहे. तर ती केलेल्या दादाभाई नौरोजी यांनी 1866ला. त्यांचा उद्देश काय होता प्रामुख्याने?
तर ईस्ट इंडिया असोसिएशन प्रामुख्याने उद्योग बघितला तर भारताशी संबंधित समस्या आणि प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, त्यासोबतच याचे पहिले अध्यक्ष होते लायटे. तर या दिलेल्या प्रश्नांचं उत्तर काय पाहू आपण. ऑप्शननुसार सर्वप्रथम स्त्री शिक्षण हे बिलकुल नाही आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन फॉरेनमध्ये जाऊन स्त्री शिक्षण वगैरे अशा गोष्टी करणार आहेत. राजकीय शिक्षण असू शकतं. धार्मिक शिक्षण बिलकुल नाही. धार्मिक शिक्षणासाठी असलं तर ईस्ट इंडिया असोसिएशन ते बी दादाभाई नौरोजी कशाला स्थापन करते, बरोबर, जे त्यांनी अगोदर बॉम्बे असोसिएशन स्थापन केली होती कशाला, लोकांच्या शिक्षणासाठी किंवा राजकीय घडामोडींसाठी. तर लोक शिक्षण होऊ शकतं. तर बी आणि सी होऊ शकतं. बघा ऑप्शननुसार जाऊ आपण. ए तर बिलकुल नाही, ते हे गेलं. डी बिलकुल नाही आहे धार्मिक शिक्षण, तर हा बी डी गेला, हा पण गेला, तर उरला फक्त ऑप्शन 3. ऑप्शन 3 याचं उत्तर असणार आहे. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. इसवी सन 1935च्या भारत शासन कायद्याद्वारे कोणती संस्था स्थापनेची तरतूद केली. म्हणजे हे जे खाली 4 संस्था दिलेल्या आहेत यापैकी कोणती संस्था या स्थापनेची तरतूद 1935 याच्या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे असं विचारण्यात आले. पहिलं पाहू फेडरल कोड. आयडिया नाही, थोडं ठेवू बाजूला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया माहिती आहे आपल्याला. 1934चा जो ॲक्ट होता RBI ॲक्ट 1934 त्यानुसार याची स्थापनेची तरतूद करण्यात आली होती. त्यासोबतच इसवी सन 1995चा जो कायदा होता त्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन करण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण भारतामधलीच बँक आहे. त्या टाईमला पूर्ण शासनाच्या ह्याची नव्हती, अधिपत्याची, परंतु होती भारतामध्ये. त्यामुळे 1935नुसार RBI स्थापन झाली असं आपण म्हणू शकतो. तर मग बी पाहिजे आपल्याला, तर ऑप्शन ए उडून गेला. ठीक आहे, बाकींमध्ये बी आहे सगळं. आता पुढे चलो आपण फेडरल रेल्वेज. हे पण माहिती नाही, आपण आयडिया ठेवून घेऊ. फेडरल कोर्ट आणि फेडरल रेल्वे माहिती नाही असं समजू आपण. पुढे माहिती आहे हाय कमिशनर. हाय कमिशनर 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनुसार स्थापन झालेलं आहे. हे असं वाक्यच आहे एका बुकमध्ये. आय थिंक मला वाटते 11वीचं ओल्ड आहे ना आपलं, 11वीचं ओल्ड महाराष्ट्राचा इतिहास म्हणून पुस्तक आहे आपलं स्टेट बोर्ड, त्याच्यामध्ये हे वाक्यच आहे. 1919च्या कायद्यानुसार हाय कमिशनरची स्थापना झाली. त्यामुळं हा हाय कमिशनर स्थापन कधी झालेला आहे 1919च्या कायद्यानुसार. त्यामुळं डी तर नाही येणार आहे. तर डी असलेला हा गेला, डी असलेला हा गेला, ह्याच्यामध्ये पण डी आहे सर्व, म्हणजे हा पण गेला. तर ऑप्शन येणार 2. याचं उत्तर कोणतं असणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. समजलं. आता ABC म्हणजे फेडरल कोर्ट, फेडरल रेल्वे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिघांची पण स्थापना 1935च्या कायद्यानुसार झालेली आहे. जर तुमच्या नोट्समध्ये हे 2 लिहून नसेल तर ते लिहून घ्या. आता फेडरल कोर्ट कोठे स्थापन झालं होतं, दिल्लीला. ठीक आहे, आणि हे सगळं 1935चा कायदा आला कोणाच्या काळामध्ये, लॉर्ड विलिंग्डन यांच्या काळामध्ये, बरोबर. ऑगस्ट 1935मध्ये हा कायदा आलेला आहे. त्यामध्येच केंद्र आणि प्रांतांमधील अधिकारांची विभागणी करण्यात आली. म्हणजे केंद्रांचे अधिकार वेगळे आणि प्रांतांचे अधिकार वेगळे, या दोघांच्या अधिकारांची विभागणी कधी करण्यात आली, 1935च्या कायद्यामध्ये. तिथं जर पाहिलं तर 1919च्या कायद्यात काय करण्यात आलेलं आहे, राखीव आणि हस्तांतरित असे 2 विषय होते. त्या 2 विषयांना विभागले गेले 1919च्या कायद्यामध्ये. त्यासोबतच प्रशासनात भारतीयांचा सहभाग वाढवण्यात यावा किंवा सेल्फ गव्हर्नमेंटची डिमांड केली. कधी, 1919मध्ये. ठीक आहे. 1916ला टिळक आणि सेल्फ रूल मुवमेंट म्हणजे होम रूल लीग आपण म्हणतो, होम रूल लीग दोघांना पण चालवली होती. ठीक आहे, ॲनी बेझंट आणि टिळक या दोघांचं कार्यक्षेत्र वेगवेगळं होतं दोघांपासून, एकमेकांपासून, परंतु दोघांना पण चालवली होती होम रूल लीग 1916ला टिळक आणि ॲनी बेझंट यांनी. तर हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे. तर याचं उत्तर येईल ABC. ठीक आहे. आणि हा जो 1935चा कायदा आहे याच्यामागे आशय कोणता होता, या अगोदर ज्या ज्या गोष्टी घडल्या होत्या, जसं सायमन कमिशन आलं होतं 1927ला, त्याच्यामधल्या काही तरतुदी घेण्यात आल्या त्या कायद्यामध्ये. राऊंड टेबल कॉन्फरन्स 3 कॉन्फरन्स झाल्या होत्या एकूण. कशासाठी, 1935चा कायदा कसा बनवा काय ना त्यासाठी. त्यासोबतच व्हाईट पेपर 1933ला आलं होतं, त्याचा पण काहीतरी आशय दिसतो आपल्याला 1935च्या या कायद्यामध्ये. तर या काही गोष्टी आहेत ज्या फरक पाडतात 1935चा कायदा कसा बनणार काय नाही त्यासाठी. ठीक आहे, अशा प्रकारचं उत्तर येणार आहे ABC. तर पुढचा आणि अखेरचा इतिहासाचा प्रश्न आहे 40वा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थेशी खालील कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या. आता ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आहे आणि ती पहिली होती बॉम्बे असोसिएशन. ती बॉम्बे असोसिएशन कधी, 26 ऑगस्ट 1852ला स्थापन करण्यात आली होती. कुणी कुणी केली होती, नाना, दादा आणि भाऊ, म्हणजे नाना शंकर शेठ, दादाभाई नौरोजी आणि भाऊताजी लाड तिघांना स्थापन केली होती बॉम्बे असोसिएशन. आता ही आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. याची स्थापना झालेली आहे 20 ऑगस्ट 1885ला. ही एक राजकीय संस्था होती.
तर 82चे पहिले अधिवेशनला होस्ट करणारे कोण होते? हीच होती बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. यांनी जो इंडियन नॅशनल काँग्रेसचं जे पहिलं अधिवेशन झालं होतं 1885चं त्याला होस्ट केलेलं आहे. म्हणजे त्याचं सगळं पाहिलेलं आहे. तर यामध्ये कोण कोण होतं असं म्हणते. तर गोपाळ गणेश आगरकर यामध्ये नव्हते. यामध्ये होते बदरुद्दीन तय्यबजी, फिरोज शाह मेहता आणि जस्टिस तेलंग. ठीक आहे, हे तिघं पण यामध्ये होते. आणि तिघांना मिळून म्हटलं जातं ब्रदर्स इन लॉ, कारण हे तिघे पण कायद्याशी संबंधित होते. तिघे पण कायद्याशी संबंधित आहे, त्यामुळे यांना ब्रदर्स इन लॉ म्हटलं जातं मुंबईमधले. ठीक आहे. तर बदरुद्दीन तय्यबजी जर म्हणलं तर पहिला आपण बघितलं होतं अधिवेशन जेव्हा बघितले होते तेव्हा बघितलं होतं की पहिला मुस्लिम अध्यक्ष आहे. ठीक आहे. तर केव्हा? तिसरे अधिवेशन झालं होतं बघा, कधी? 1887ला मद्रासमध्ये. त्याचे अध्यक्ष होते बदरुद्दीन तय्यबजी. फिरोज शाह मेहता 1990च्या अधिवेशनाचे कोलकाताचे अध्यक्ष होते. आणि जस्टिस तेलंग हे अध्यक्ष नव्हते कधी, परंतु हे महिला आणि लोअर कास्टसाठी यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. ठीक आहे. तर यांना ब्रदर्स इन लॉ असं म्हटलं जातं, आपण म्हटलेलं आहे. तिघे पण वकील होते. मेहता हे बॉम्बेमधील म्युन्सिपल कमिशनर होते. आता हा पण हे पण वाक्य जर बघितलं तर 11व्या स्टेट बोर्डमध्ये आहे म्युन्सिपल कमिशनर होते म्हणून. कधी? 1873ला. तर याचं उत्तर येईल बी, सी आणि डी. तर अशा प्रकारे आपण इतिहासाचे एकूण पडलेले 15च्या 15 प्रश्न पाहिलेले आहेत. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.